सर्किट्स आहेत, मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर आणि डिकोडर. तर चारीची इंट्रोडक्शन हे सगळे जे आहेत हे कॉम्बिनेशन तुम्हाला म्हणजे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. हे ऍक्च्युली तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आणि 2 याच्यामध्ये हे सगळं कव्हर होत आहे, म्हणून मी तुम्हाला नोट्स मध्ये पण पीडीएफ मध्ये पाठवताना सीएसए चॅप्टर 1 आणि 2 याप्रमाणेच पाठवलेले आहेत नोट्स. तर मला वाटतं हे जे 2-3 पेजेस आहेत मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सरचे ते राहिले त्याच्यामध्ये, तर हे सुद्धा मी आज पाठवते आहे. तर त्या पीडीएफ मध्ये हे 3 पेजेस पण ऍड करा, म्हणजे ते त्याच्यामधलेच आहेत, चॅप्टर 1 आणि 2 मधलेच आहेत. हे 3 पेजेस राहिलेले होते त्याच्यामध्ये ऍड करायचे माझ्याकडूनच, तर तेवढे 3 पेजेस पण आज मी पाठवते. ओके, तर मल्टिप्लेक्सर याचा अर्थ काय? मेनी टू वन, मेनी इनपुट्स, मेनी डेटा इनपुट्स असतात, त्याच्यापैकी वन डेटा विल बी सिलेक्टेड ऍट द आउटपुट. त्याच्यामुळे याला डेटा सिलेक्टर असं पण नाव आहे. मल्टिप्लेक्सर इज ऑल्सो कॉल्ड एज द डेटा सिलेक्टर. तर हे जे डेटा इनपुट्स असतात ते म्हणजे युजर्स असतात, डिफरंट युजर्स असतात, आणि त्यांचं जे कनेक्शन आहे ते एका कुठल्या तरी युजरच्या सोबत जेव्हा आपल्याला कनेक्ट करायचं असतं टेलिफोन लाईन्सच्या प्रमाणे, तर त्याच्यामध्ये मल्टिप्लेक्सर हे डिजिटल सर्किट वापरलं जातं. काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, मल्टिप्लेक्स थिएटर. त्या मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये अनेक स्क्रीन्स असतात, अनेक मूवीज असतात, बरोबर. मग तुम्हाला जो मूवी बघायचा आहे त्या स्क्रीनचं तुम्ही तिकीट काढता, म्हणजे यू आर डिसाइडिंग, यू आर सिलेक्टिंग. सो मेनी इनपुट्स आर देअर, यू हॅव टू सिलेक्ट वन ॲट द डेटा आउटपुट. तर या प्रकारचं जे डिजिटल सर्किट असतं त्याला म्हणायचं मल्टिप्लेक्सर और डेटा सिलेक्टर. ओके, तर टेलिफोन एक्सचेंज मध्ये मेनी डेटा लाईन्स वी हॅव टू कनेक्ट टू द वन, जो आपण नंबर डायल केलेला असतो तिथे मल्टिप्लेक्सर वापरला जातो, आणि जी लाईन सिलेक्ट केलेली असते ती त्या पर्टिक्युलर लाईनलाच कनेक्ट केली जाते बाय युझिंग द डीमल्टिप्लेक्सर, वन टू मेनी. ओके, त्यामुळे मेनी टू वन साठी मल्टिप्लेक्सर, आणि परत ती वन डेटा लाईन अदर डिफरंट युजर्स असतात, जो नंबर डायल केलेला असतो तिथंच ते कनेक्शन करायचं असतं, त्याच्यामुळं वन टू मेनी साठी परत डीमल्टिप्लेक्सर. तर मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरलेलं असतं, दॅट इज कॉल्ड एज द टेलिफोन एक्सचेंज. EPBX हा जो बॉक्स असतो तर त्याच्यामध्ये मक्स आणि डीमक्स, मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर हे एकत्रित जॉईन केलेले असतात आणि वापरलेले असतात, त्यालाच कॉम्बिनेशनल सर्किट असं म्हणायचं. ओके, सो मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर दीज आर द कॉम्बिनेशनल सर्किट्स. त्याचं सगळ्यात महत्वाचे ऍप्लिकेशन जे आहे ते टेलिफोन एक्सचेंज. ओके, तर ह्या मल्टिप्लेक्सरची ही ब्लॉक डायग्राम इथे दाखवलेली आहे. हा जो मल्टिप्लेक्सर आहे तो N:1 मल्टिप्लेक्सर. N:1 याचा अर्थ काय? N नंबर ऑफ डेटा इनपुट्स आर देअर. इथे दिसते का बघा सगळ्यांना? D0 to DN-1 पर्यंत N नंबर ऑफ डेटा इनपुट्स आर देअर. G हा जो आहे तो स्ट्रोब सिग्नल आहे, म्हणजे चिप सिलेक्ट सिग्नल. कारण असे खूप सारे मल्टिप्लेक्सर असतात, त्यातला जो मल्टिप्लेक्सर सिलेक्ट करायचा आहे तो एकच आपण ऍक्टिव्हेट करू शकतो, त्यामुळे चिप सिलेक्ट सिग्नल किंवा स्ट्रोब सिग्नल या ठिकाणी G हा दिलेला आहे. M number of control signals are there, S0 to SM-1. These are the select lines or the control lines, and Y is the single output. Okay, many to one, many inputs one output, so Y is the single output. तर याच्यामध्ये जे N नंबर ऑफ डेटा लाईन्स आहेत आणि M नंबर ऑफ कंट्रोल किंवा सिलेक्ट लाईन्स आहेत, तर याच्या रिलेटेड मी काल तुम्हाला एक इक्वेशन सांगितलेलं होतं की त्याच्यावरून तुम्हाला तेवढ्या नंबर ऑफ डेटा इनपुट्सचा मल्टिप्लेक्सर तयार करता येतो, आणि जसं जसं परत युजर्स वाढत जातात तेवढे तेवढे आपण त्याच्यामध्ये ऍड करत जाऊ शकतो. सो एनीबडी रिमेंबर्स द इक्वेशन फॉर दिस मल्टिप्लेक्सर? N is equal to 2 raised to M. हे इक्वेशन मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं. N is equal to 2 raised to M. Yes, very correct. Where N is the number of data lines and M is the number of control lines किंवा select lines. Okay? तर सगळ्यात लहान मल्टिप्लेक्सर जो असेल तो असेल 2:1 मल्टिप्लेक्सर.
Target repeat. Huh? बघी नाही एक ग्रुप नाही बघा पहिले राष्ट्रीय कुठला आणून लावायचा फोन केला मला मला म्हणलं बी नाही तो आता सत्यजितमुळे जिथलं झाल्यावर तुम्ही मला फोन करतो म्हणला होता सत्यजितलं काम झाल्यावर कुठं तुम्ही फोनच केला मला त्याला झाले फोन लगा काय बोल गे वैभव मुळे हाय गे हाय गे चालू आले बाबा काय सो लिसन हियर 2:1 हा जरी छोटा मल्टिप्लेक्सर जरी तयार करायचा झाला तर याच्यामध्ये नंबर ऑफ डेटा इनपुट्स आर 2 बरोबर 2 पैकी एक आपल्याला आउटपुटला मिळणार तर एम नंबर ऑफ कंट्रोल लाईन्स किती असायला पाहिजे ओनली 1 बिकॉज फ्रॉम दिस इक्वेशन m इज इक्वल टू 1 जर असेल तर 2:1 म्हणजे 2 येणार ओके त्याच्यामुळे एम नंबर ऑफ कंट्रोल लाईन्स विल बी 1 फक्त S0 जर 0 असेल तर डेटा इनपुट 1 आउटपुटला मिळणार S0 जर 1 असेल तर डेटा इनपुट 2 हे आउटपुटला मिळणार
याच्याप्रमाणे n:1 म्हणला 2:1 मल्टिप्लेक्सर हा वर्क होतो. ओके, पुढचा हायर मल्टिप्लेक्सर आपण बघूयात 4:1. समजा हा मल्टिप्लेक्सर आपल्याला 4 युजर्स आहेत, 4:1 मल्टिप्लेक्सर करायचं आपल्याला. नाउ हाऊ मेनी कंट्रोल लाईन्स आर रिक्वायर्ड? 2 लागणार, बरोबर. S0 आणि S1 अशा 2 कंट्रोल लाईन्स लागतील. त्याच्याप्रमाणे n = 2m म्हणजे 2:2 = 4. ओके, 4:1 मल्टिप्लेक्सरला परत युजर्स वाढले, परत डेटा इनपुट जर वाढले, ओके, म्हणजे इन दिस केस 8:1 मल्टिप्लेक्सर बायनरी प्रमाणे आपण जातोय बघा. 2:0, 2:1, 2:2, 2:3 याप्रमाणे, म्हणजे 1, 2, 4, 8, 16, 32 याप्रमाणे बायनरी मध्ये जसे 2 टू द पॉवर वाढत जातात त्याप्रमाणे आपल्याला हे नंबर ऑफ डेटा इनपुट्स वी कॅन इन्क्रीज. आता समजा 8:1 मल्टिप्लेक्सर आहे. हाऊ मेनी कंट्रोल लाईन्स विल बी देअर? 3. बरोबर. 2:3 = 8. करेक्ट. S0, S1, S2 अशा 3 कंट्रोल लाईन्स, सिलेक्ट लाईन्स असणार. करेक्ट. नेक्स्ट 16 युजर्स आहेत, 16 डेटा इनपुट जर आहे. हाऊ मेनी कंट्रोल लाईन्स नाव? 4. 2:4 = 16. बरोबर. तर जेवढे डेटा इनपुट्स आहेत तेवढे हे काय आहेत? युजर्स आहेत. त्याच्यामुळं ऍट द मॅक्झिमम आपल्याला किती डेटा इनपुट्स पैकी 1 आउटपुटला घ्यायचं आहे. ओके, त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला नंबर ऑफ कंट्रोल लाईन्स वी हॅव टू इन्क्रीज. इन प्रॅक्टिस 256:1 हा मल्टिप्लेक्सर वापरला जातो. टेलिफोन एक्सचेंज हे मी तुम्हाला जे ऍप्लिकेशन सांगितलंय याच्यासाठी 256:1 हा मल्टिप्लेक्सर वापरला जातो. आता 256 जर डेटा लाईन्स असतील तर यू टेल मी नाव हाऊ मेनी कंट्रोल लाईन्स वी रिक्वायर. किती सांगितलं मी? 256. सांगा बरं किती? 8 लागणार. 8 सिलेक्ट लाईन्स 8. 2:8 = 256 म्हणजे 8 कंट्रोल लाईन्स आणि 256 डेटा लाईन्स याच्यापैकी आउटपुटला आपल्याला 1 सिलेक्ट करता येतं. That is the 256:1. So in general we can say that n:1. Many number of inputs are there आणि त्याच्यापैकी 1 आपण सिलेक्ट लाईन्स वरून सिलेक्ट करू शकतो. That's why it is also known as the data selector. So it is very important digital circuit used for the telephone exchange. आलं लक्षात? तर हा मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट आहे. डिजिटल मल्टिप्लेक्सर असतो हा. सगळे जे इनपुट्स असतात हे आपल्याला डिजिटल इनपुट्स तयार केलेले असतात आणि त्याच्यावरून मग त्या डिजिटल इनपुट्स वरून आपण डेसिमल नंबर्स घेतो आणि मग ते ऍक्च्युअली त्याप्रमाणे फोन नंबर्स हे प्रत्येक युजरला असाइन केले जात असतात. ओके, लक्षात आलं हे? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ डिजिटल मल्टिप्लेक्सर. तर असे जे डिजिटल मल्टिप्लेक्सर्स आहेत ते इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे सेमी कंडक्टरचे जे चिप असतात, जसे लॉजिक गेट्सच्या आयसीज आहेत तसे हे मल्टिप्लेक्सर सेमी कंडक्टर चिप वरती आयसी फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. ओके, जे काही कॉमनली वापरले जाणारे जे मल्टिप्लेक्सर्स आहेत आणि त्याचे जे आयसी चे नंबर्स आहेत. ओके, सो दोज आर गिवन ऑन द नेक्स्ट पेज. आय विल शेअर यू द नेक्स्ट पेज नाउ. वेट अ मिनिट. अरे पाणी पाक उडविलं काय? आणला होता तू काय जार भरून आणला? Advantages of using the multiplexer: minimizes the IC package, simplification of logic expression is not required, logic design is simplified. हे बघा इथे दिलेले आहेत बघा 74153 ड्युएल 4:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे एका आयसी मध्ये 2 4:1 मल्टिप्लेक्सर असतात म्हणून त्याला ड्युएल म्हटलेलं आहे. 4:1 म्हणजे 4 डेटा लाईन्स 1 आउटपुट. 74153 हा आयसी चा नंबर आहे. त्याच्यानंतर 74157 क्वाड 2:1 मल्टिप्लेक्सर. 2:1 चे 4 मल्टिप्लेक्सर हे एका आयसी मध्ये असतात आणि आयसी 74150 16:1 मल्टिप्लेक्सर. 16 डेटा इनपुट्स त्यापैकी 1 आउटपुटला सिलेक्ट होतं. तर पहिलं आणि तिसरं 2च आयसी चे नंबर लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. 74153 जे आहे ते 4:1 मल्टिप्लेक्सर आहे आणि 74150 जो आहे तो 16:1 मल्टिप्लेक्सर आहे. ओके,
मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट लक्षात आला सगळ्यांना. इंट्रोडक्शन आणि ब्लॉक डायग्राम एवढंच आहे तुम्हाला. त्याची इंटरनल लॉजिक डायग्राम वगैरे सगळा पार्ट आहे तो, ट्रुथ टेबल आहे, त्याचं वर्किंग आहे, हे परत तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आहे. या सेमिस्टरला CSA कॉम्प्युटर सिस्टीम आर्किटेक्चर आहे, पुढच्या सेमिस्टरला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर त्याच्यामध्ये परत याचे डिटेल्स आहेत तुम्हाला. आता फक्त हे इंट्रोडक्शन आहे. ओके, सो दिस इज अबाउट द मल्टिप्लेक्सर. आता याच्या उलट जो काम करणारा आहे वन टू मेनी, दॅट इज कॉल्ड ॲज द डीमल्टिप्लेक्सर. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, खूप सारे युजर्स आहेत, एका युजरनी डायल केला एखादा पर्टिक्युलर नंबर, तर तो नंबर सिलेक्ट झाल्यावरती त्यालाच फक्त कनेक्शन केलं जातं युजिंग द मल्टिप्लेक्सर. तो जो नंबर आहे तो परत n नंबर ऑफ युजर्सला कनेक्ट करू शकतो किंवा डायल करू शकतो. अँड फॉर दॅट वी रिक्वायर वन टू मेनी, म्हणजे तो एकटा जो युजर झाला तो त्याचा डेटा लाईन झाली आणि तो परत अनेक युजर्सला कनेक्ट करू शकतो. खूप सारे रिलेटिव्ह, खूप सारे फ्रेंड्सला तो कनेक्ट करू शकतो. म्हणजे तिथे काय लागणार आहे, वन टू मेनी. आर यू गेटिंग दिस? मेनी टू वन आणि वन टू मेनी म्हणजे मल्टिप्लेक्सर, आणि पुढचा जो असतो तो डीमल्टिप्लेक्सर. सो दॅट ऑल्सो इज द रिक्वायर्ड इम्पॉर्टंट डिजिटल सर्किट. तर त्या डीमल्टिप्लेक्सरची ब्लॉक डायग्राम नाउ वी हॅव टू सी. नेक्स्ट पेज आय विल शेअर विथ यू नाउ. मला बी खायला होते आम्हाला खालतो कॉर्ली घेतो. हा डीमल्टिप्लेक्सर, ब्लॉक डायग्राम ऑफ द डीमल्टिप्लेक्सर. आता हा डीमल्टिप्लेक्सर जो आहे तो 1:n, तो n:1 मल्टिप्लेक्सर होता. हा 1:n काय आहे, डीमल्टिप्लेक्सर आहे. वन डेटा लाईन n नंबर ऑफ आउटपुट्सला आपल्याला कनेक्ट करता येऊ शकते. सो डेटा इनपुट इज 1 हियर. ओके, कंट्रोल लाईन्स परत सेम आहेत, S0 to SM-1, m नंबर ऑफ कंट्रोल लाईन्स आर देअर. आणि परत इथे n नंबर ऑफ डेटा इनपुट्स, डेटा आउटपुट्स आहेत, D0 to DN-1. म्हणजे इथं n हे काय आहेत, आउटपुट्स आहेत. m कंट्रोल लाईन्स दोन्हीकडे सेमच आहेत, मल्टिप्लेक्सरला आणि डीमल्टिप्लेक्सरला, पण इथं डेटा लाईन किती आहे, ओनली 1. सो दिस इज नोन ॲज वन टू मेनी. The same equation applies here also. फक्त इथं इक्वेशन काय येणार आता इथं, 2m is equal to n. मगाशी n is equal to 2m म्हटलो आपण, कारण n नंबर ऑफ डेटा लाईन्स होते. आता इथे 2m is equal to n because n number of data outputs are there. Same equation applies here, 2m is equal to n. मग इथे सुद्धा तुम्हाला 1:2 डीमल्टिप्लेक्सर, 1:4 डीमल्टिप्लेक्सर, 1:8 डीमल्टिप्लेक्सर, 1:16 डीमल्टिप्लेक्सर. जेवढे n नंबर ऑफ डेटा आउटपुट्स वाढत जातील, जेवढे तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्ह वाढत जातील, तेवढे डेटा आउटपुट्स वाढत जाणार. लक्षात येते का मी काय काय सांगते ते? ऑल ऑफ यू आर गेटिंग मी? येस मॅम. समजतंय ना सगळ्यांना? तर टेलिफोन एक्सचेंज मध्ये हे सगळ्यात महत्वाचे जे दोन डिजिटल सर्किट्स आहेत ते म्हणजे मल्टिप्लेक्सर अँड अनदर इज द डीमल्टिप्लेक्सर. ओके, तर याच्यासाठी जी IC आहे ही एकच IC चा नंबर लक्षात ठेवा, 74139. 74139 आणि 138 अशा दोन ICs आहेत. हे आहेत 1:4 डीमल्टिप्लेक्सर, एक डेटा लाईन, 4 डेटा आउटपुट्स. 74139 and 74138. These two are the 1:4 demultiplexer. Okay, the same equation applies here. त्याच्यामुळे जेवढे डेटा आउटपुट्स असतील त्याच्याप्रमाणे 2m केलं की you will get the number of control lines किंवा select lines. Yes, everybody is getting me? येस मॅम. येस सर. लक्षात ठेवा त्याचे ब्लॉक डायग्राम आणि त्याचे वर्किंग शॉर्ट मध्येच आहे तुम्हाला हे कॉम्बिनेशनल सर्किट्सच्या अंडर, मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आपल्याला बघायचं आहे ते एन्कोडर आणि डिकोडर. वेट अ मिनिट. रिजॉईन व्हायचं आहे आज पण सगळ्यांना. एन्कोडर आणि डिकोडर दोन्ही आज कम्प्लीट होते आपलं.
ती कॅच घ्यायचं घ्यायला मला बसलेली आहे ती तुझ्या ठीक राहिली बरं पाठीचं राहिली आता मग इकडे कुणीकडे राहिलं वाटते मग कॅच घ्यावं म्हणतो थोडा आणि एखादं पाठ डोळ्यावर मध्ये झालं पाट्या घ्या सगळ्या जावं भारत पटापट या लवकर एन्कोडरचं पेज शेअर करते मी. वेट अ मिनिट. चला की पलीकडे त्याच्या आई थोडी मूळ देते See, this is the encoder. तर एन्कोडिंग कशासाठी लागतं आपल्याला? See, we are the users, so we are using the decimal numbers. पण कॉम्प्युटरला किंवा मशीनला डेसिमल नंबर समजत नाही. इट इज वर्किंग विथ द बायनरी नंबर्स. ओके, द बायनरी नंबर्स मध्ये जो कोड आहे दॅट इज द BCD कोड तुम्ही शिकलेला आहात. ओके, BCD चं लॉंग फॉर्म काय सांगा मला? What is the long form for BCD? Binary coded decimal number. Yes, very correct. Binary coded decimal. जो काही डेसिमल नंबर असतो त्याचं बायनरी कोडिंग केलेलं असतं. त्याच्यामुळं आपल्याला जे समजतात ते डेसिमल नंबर्स आणि मशीनला जे समजतात ते BCD कोड्स. त्यामुळे डेसिमल नंबरचं कोडिंग करायचं आहे आपल्याला BCD मध्ये. सो दॅट इज नोन ॲज द डेसिमल टू BCD एन्कोडर. कोडिंग करतो म्हणजे काय करतो आपण? कोडिंग म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये काही जे लँग्वेजेस असतात त्याच्यामध्ये प्रोग्राम्स लिहिता म्हणजे कोडिंग करता. तसं डेसिमल नंबरचं कोडिंग आपण BCD मध्ये करतो आणि याच्यासाठी जे डिजिटल सर्किट असतं दॅट इज नोन ॲज द डेसिमल टू BCD एन्कोडर. आता जॉईन व्हायला लागलेत का? कोण आहेत हे? काय रे बाबा, अवघड आहे. See, this is the decimal to BCD encoder. जो डेसिमल नंबर असतो त्याप्रमाणे आपण इनपुट दिलेलं असतं आणि त्याचं जे कोडिंग होतं ते BCD मध्ये होत असतं. सो दॅट डिजिटल सर्किट इज नोन ॲज द डेसिमल टू BCD एन्कोडर. तर त्याची ऍक्च्युअली इथं लॉजिक डायग्रामच दिलेली आहे डेसिमल टू BCD एन्कोडरची आणि त्याचा हा वर्किंग साठी ट्रूथ टेबल दिलेला आहे. So this is very very simple. Try to understand this. Decimal numbers तुम्हाला माहिती आहेत. We are having from 0 to 9. ओके, हे डेसिमल इनपुट्स आहेत आपले 0 to 9 पर्यंत. त्या प्रत्येकाचा BCD कोड जो आहे इट इज नथिंग बट द बायनरी नंबर ऑफ दॅट डेसिमल नंबर. बघा इथे 0 ला काय आहे? 4 बिट 0 0 0 0 ABCD हे 4 काय आहेत?
आउटपुट्स आहेत, बीसीडी आउटपुट आहेत. त्याच्यामध्ये ए हा LSB असतो, लिस्ट सिग्निफिकंट बिट, आणि डी हा MSB असतो, मोस्ट सिग्निफिकंट बिट. म्हणजे 2⁻0 ए साठी 2⁻1, 2⁻2 आणि 2⁻3 याप्रमाणे. ओके, तर डेसिमल 0 म्हणजे बीसीडी कोड काय येतो त्याचा 0000. पंजाबचा विचार बांधून झालं का मग 2 पोरं चांगले गेले. बिगर ना बिगरून आवडे महागाई ती कसला आहे. परत आजू पाऊस काय तर म्हण नाही घंटा वाजते संपला आता बेलपल्ली काय काढशील कशाला व्हिडिओ काढायला अजून पुढे माझ्याकडे कुठला आल्या ग बाई तो हात आहे का होते मी गॅस टाकी डबे बघून सोय नव्हतं बसला नव्हता व्हिडिओ काढताना पुढे आलता चाय पडली फोटो काढताना इकडे येऊन बसला होता. आपण का लांडे कट्टर महाराज पाहुणा म्हणजे तोंडात पाहुणा बावकी तुझी बावकी म्हणून तू तिथे खाली येत नाही म्हणून तू तिकडे जातो चुकीच बोललो नाही पहिले तुझी खाली आलं का लगे पोरलं बरोबर असेल मग बोलते ती म्हणून तुझं काय जर चुकलं असेल आधी तुझं बोलायला तर काय माणसं काय इडे घे तिथं आलं का आलं बघ झालं काय चालू म्हणजे त्यामुळे आपलं तिथं झालं कशाला करायचं कशाला मग चालू नीट दे की आता कोणता आम्हाला तर काय माहित आता इंस्टॉल चालू असतं ऐसे करने का नहीं इधर देख हां वो ऐसे हां ऐसे डालने आवडले धर राजू असेल की काय की मग स्टेटस बघते की इकडे बर तुझे काय आता काय म्हणते गेलं काय धुन क्या बिगड़ी जिंदगी की